पक्ष पाळायला पाहिजे. नाही, पण राऊत साहेब हे काही पहिल्यांदा होत नाहीये. शरद पवार यांनी याआधीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी जाऊन बैठक केली होती. त्यावेळेस अदानीचे अधिकारी तिथे उपस्थित होते. मुख्यमंत्री पवार हे अनेकदा करता आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटणं पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेते ह्याच्यावर मी काय चुकीचं मानत नाही. राज्याच्या प्रश्नाविषयी नाही, कालची बैठक विधान भवनात जे माननीय पवार साहेब आले ते सीमा प्रश्नासंदर्भात एक महत्वाची बैठक त्यासाठी त्या खरं म्हणजे ती सीमा प्रश्नाच्या बैठकीत काय घडलंय बाहेर आलं. सीमा प्रश्नाच्या बैठकीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलवलं होतं मला सांगा ना. आम्ही तर ते पार्टी आहोत. शिवसेना ही या चळवळीत या संघर्षात एक महत्वाची पार्टी आहे. काय चर्चा आहे. आपले वकील का उपस्थित राहत नाही सुप्रीम कोर्टामध्ये. किती वर्ष झाली या खटला प्रलंबित आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याच्याविषयी किती जाणीव आहे की मराठी माणुसकीचे जो हाल अपेक्षा भटतोय त्यातून तोडगा निघावा यासाठी त्यांची काय भूमिका आहे आणि काय चर्चा झाली. तुम्ही पुढल्या बैठकीला काय तारीख दिली. परत एक बैठक तारीख घेताय का. सीमा प्रश्नाच्या बैठकीपुरतं शरद पवारांचं विधान भवनात येणं आणि मग त्यांनी काय करावं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदेच्या चालना तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता हे बाब शिवसेनेला दुखावणार. संजय राउत जी हड़बड़ा गए हैं. पहले वो शरद पवार साहब के शागिर्द थे, उनकी तारीफ करते थे, उनकी बात सुनते थे. अब वो शरद पवार साहब पे ही टिप्पणी कर रहे हैं. लगता है उन्होंने नया नेता पकड़ लिया है राहुल गांधी. ऐसे लगता है कि महाविकास आघाड़ी तितर बितर हो चुकी है और आज सभी महाविकास आघाड़ी के जो आमदार है खासदार है वो वहां से टूट फूट रहे हैं. आज के मीटिंग में भी 23 जो आमदार है महाविकास आघाड़ी के विधायक है वो इस मीटिंग में नहीं आए. उद्धव ठाकरे जी भी चिंतित है और संजय राउत जी नया नेता ढूंढ रहे हैं. ये सभी को दिख रहा है.